गोय दशकांपासून युरोपी आणि रशियन पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ. पूण आता एक मोठो बदल दिसता. आजूय गोंयांत पर्यटकांची गर्दी आसा, पूण विदेशी पर्यटक उणे जाता. तांच्या जाग्यार देशी भोंवंडोकारांची संख्या झपाट्यान वाडटा. 2017 वर्सा सुमार 9 लाख विदेशी पर्यटक गोंयांत आयिल्ले. 2025 मेरेन हो आंकडो फकत 5 लाखां मेरेन देंवला. व्हिएतनाम, श्रीलंका आणि तुर्कस्तान सारखे देश स्वस्त हॉटेलां, सोंपी व्हिसा प्रक्रिया आणि आकर्षक पर्यटन पॅकेजांमुळे पर्यटकाक आपल्याकडेन खेचून नेतात. कोरोना, युक्रेन झूज, जागतिक आर्थिक मंदी आणि विमान प्रवासाचो वाडिल्लो खर्च यांचोय विदेशी पर्यटनाचेर परिणाम झाला. टॅक्सी भाड्या, ॲप बेस्ड सेवाक विरोध, नितळसाणी आणि पायाभूत सुविधांविशीं पर्यटक सतत प्रश्न उपस्थित करतात. श्रीलंका आणि व्हिएतनाम सारखे देश स्पर्धेत पुढारले आणि गोंयाक नव्या आव्हानांचो सामना करचो पडटा. गोंयाक अजूनय इतिहास, संस्कृती, सुसेगाद जीवनशैली आणि सुंदर दर्यादेगांचो वारसो आसा. पूण ह्या संपत्तीचो योग्य वापर जावप गरजेचे. विदेशी पर्यटकांची संख्या सातत्यान उणावत असताना गोंय सरकारान ताका परत आकर्षित करपा खातीर नेमकी कोणती नवी पर्यटन पॉलिसी तयार केल्या? व्हिसा, टॅक्सी, विमान सेवा आणि जागतिक मार्केटिंग बाबतीत सरकाराचो रोडमॅप कितें?